13 मे 2024 मुंबईतील घाटकोपरमध्ये पावसाने थैमान घातलं होतं. छेडानगर जंक्शनजवळील पेट्रोल पंपावर उभं असलेलं एक अवाढव्य 120 फुटांचं लोखंडी होर्डिंग पत्त्याच्या बंगल्यासारखं क्षणार्धात कोसळलं आणि या भीषण दुर्घटनेत तब्बल 17 निष्पाप लोकांना हकनाक आपला जीव गमवावा लागला. 75हून अधिक लोक गंभीर जखमी झाले. हा अपघात नव्हता, तर तो एक गुन्हेगारी कट होता. या किडलेल्या व्यवस्थेचं विदारक सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रशासकीय हलगर्जीपणा आणि टक्केवारीच्या लालसेपोटी कित्येक निष्पाप नागरिक कधी बसच्या चाकाखाली चिरडले गेले, तर कधी मेट्रो पुलाच्या स्लॅबखाली. लाच खाण्यात सोकावलेले काही भ्रष्ट अधिकारी, काळ्या यादीतील कंत्राटदार आणि दलाल यांच्यामुळे सर्व यंत्रणेला कीड लागली आहे, अशी चर्चा आता खुलेआम होत आहे. नमस्कार, मी अमित पवार. थेट पोलखोलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, घाटकोपरमध्ये जे घडलं तो केवळ एक अपघात होता, निसर्गाचा कोप होता की जाणीवपूर्वक रचलेला कट होता, याबाबतचं सत्य शोधून काढण्यासाठी सरकारने न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली. हा चौकशी अहवाल नुकताच विधानसभेत सादर करण्यात आला. समितीने जे निष्कर्ष मांडले त्यातून मग राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा केवळ पैशाच्या लालसेपोटी सर्वसामान्य करदात्यांच्या जीवाशी कशी खेळत आहे हे पुन्हा एकदा समोर आलं. घाटकोपरमध्ये सर्व नियमांची पायमल्ली करून उभारलेल्या या महाकाय होर्डिंगची रुंदी तब्बल 120 फूट, लांबी 140 फूट तर उंची 180 फूट इतकी होती. मुंबई महानगरपालिकेच्या नियमांनुसार फक्त 40 बाय 40 फुटांच्या होर्डिंगला परवानगी असते. मात्र एगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हे सर्व नियम धाब्यावर बसवत 9 पट मोठं बेकायदेशीर होर्डिंग तिथे उभारलं होतं. या होर्डिंगची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही झाली होती. पण या होर्डिंगने निष्पापांचे बळी घेण्याचाही एक प्रकारे रेकॉर्ड केला. पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेतील लायसन्स डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने गुन्हेगारी कट कसा रचला हे जाणून घेऊया. पण त्याआधी व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. या गुन्ह्याची पाळमुळं थेट प्रशासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचली होती. घाटकोपर येथे ज्या ठिकाणी हे होर्डिंग उभारण्यात आलं होतं ती जमीन पोलीस वेलफेअर कॉर्पोरेशन म्हणजेच राज्य सरकारच्या मालकीची आहे. हे होर्डिंग उभारण्यासाठी लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाने एगो मीडिया कंपनीला परवानगी दिली होती. पण ही जमीन रेल्वेची असल्यामुळे या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे नियम लागू होत नसल्याचा बनावट दाखला मिळवून या होर्डिंगसाठी परवानगी मिळवण्यात आली. रेल्वे आयुक्तालयाने सोयीस्कररित्या नियम पायदळी तुडवत केवळ महसूल मिळविण्यासाठी या होर्डिंगला परवानगी दिली. इतकंच नाही तर स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केलं, असा धक्कादायक निष्कर्ष समितीने मांडला आहे. गुन्हेगारी कारस्थानात मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची काय भूमिका आहे ते पाहूया. तसंही महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराची प्रकरणं आम्ही याआधी उघडकीस आणली आहेत. त्या प्रकरणातील दोषींविरोधात अद्याप कोणतीच कारवाई महानगरपालिकेने केलेली नाही. याचाच अर्थ असा होतो की या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम महापालिका प्रशासन करत आहे. बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारावर विल्सन, जेम्स आणि राजेश डॅनियल संदेवाल यांनी महापालिकेत नोकरी बळकावल्याचं प्रकरण आम्ही थेट पोलखोलच्या माध्यमातून उघडकीस आणलं होतं. त्यांच्यावर अद्यापही कोणतीच कारवाई झाली नसल्याचे तक्रारदार मुकेश यांनी म्हटलं आहे. या सर्व व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. घाटकोपर दुर्घटना प्रकरणात मुंबई महानगरपालिकेचे लायसन्स इन्स्पेक्टर सुनील दळवी याने एगो मीडियाचा संचालक भावेश भिंडेला नोटीस बजावली खरी, पण नंतर ती तडकाफडकी मागेही घेतली. यामागे आर्थिक देवाणघेवाण झाली असल्याचा आरोप होत आहे. कारण चौकशी दरम्यान एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. सुनील दळवी हा महाडेश्वर सहकारी पतपेढी संस्थेचा अध्यक्ष होता. त्याने भावेश भिंडे आणि एगो मीडियाची माजी संचालिका जान्हवी मराठेला तब्बल 45 लाख रुपयांचं असुरक्षित कर्ज दिलं होतं. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ तसेच व्हिजेट याने देखील संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. हे होर्डिंग आणि हा पेट्रोल पंप नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आल्याचं त्यांनी आपल्या अहवालात म्हटलं आहे. तसंच योग्य त्या परवानग्या घेतल्या असत्या तर अपघातानंतर कमी नुकसान झालं असतं, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. हे बेकायदेशीर होर्डिंग उभं करण्यासाठी कैसर खालिद यांच्याकडून परवानग्या मिळवून देण्यात अरशद खानने मध्यस्थी केल्याचा संशय आहे. तो या अधिकाऱ्याच्या पत्नीचा बिझनेस पार्टनर असल्याचेही तपासात समोर आले होते. अरशद खानने एगो मीडियाकडून घेतलेले 84 लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात भरून त्याचे कॅशमध्ये रूपांतर केले आणि ती लाच पुढे पोचवली. हे सर्व प्रकरण म्हणजे निसर्गाचा कोप किंवा कोणता अपघात नव्हता, तर जाणीवपूर्वक रचलेला गुन्हेगारी कट होता. कैसर खालिद, भावेश भिंडे, जान्हवी मराठे, सुनील दळवी आणि अरशद खान यांनी गुन्हेगारी कट रचल्याचा निष्कर्ष समितीने काढला असून 17 निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला हे सर्वजण जबाबदार असल्याचे अहवालात सूचित केले आहे. पण मित्रांनो, आजपर्यंतचा इतिहास पाहता तुम्हाला काय वाटतं? 17 निष्पापांचे बळी घेणाऱ्या या दोषींना
खरंच शिक्षा होईल की नेहमीप्रमाणे हे बडे मासे राजकीय आणि आर्थिक पाठबळावर या प्रकरणातून सही सलामत निसटतील? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.